आबाल सुबोधे ओये प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंफले. भगवान श्री ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचं या माध्यमातून, या स्पर्धेच्या माध्यमातून एक विशेष चिंतन होत आहे. अर्थात एक विषय दिला जातो, त्या विषयाच्या मार्फत या ठिकाणी स्पर्धक आपापलं मनोगत आपापल्याकडे असणाऱ्या कागदाद्वारे, पत्राद्वारे, इथले असणाऱ्या या राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची स्पर्धा जे काही मंडळ आहे, या मंडळाकडे आपापल्याकडे असणारे विचार त्या शब्दाद्वारे प्रगट करतात. आणि ते शब्द जेव्हा यांच्याकडे येतात, त्या शब्दातून अर्थात आलेल्या त्या पत्राद्वारे काही ठराविकच निवडले जातात, जे विशेष आहे. खरं तर ज्ञानेश्वरीमध्ये अनेक विषय आहेत. मी त्या दिवशीही बोडके साहेबांना बोललो, अनेक विषय आहेत ज्याला जो पाहिजे तो विषय आहे. आता तुम्ही सर्व या ठिकाणी मला ऍडव्होकेट बोडके साहेब तर आहेतच, अनेक या ठिकाणी वकील कंपनी आलेली आहे. ज्ञानेश्वरीमध्ये तुमचाही विषय आलेला आहे. जर अध्ययन केलं तर, म्हणजे तुम्ही करतच आहात. ज्ञानोबा सांगतात की एखाद्या ठिकाणी आपण स्टे ऑर्डर म्हणतो ना, की स्टे आणल्यानंतर आता तिथे काही करता येते. ज्ञानोबा सांगतात का राजज्ञा व्यवहार कुंठवी देवी. राजाचा जर त्या ठिकाणी आदेश आला तर कुठलाही व्यवहार असेल, एखादा जर आता तुम्ही एखादं पत्र दिलं की नाही इथे काही करता येणार नाही, तर त्या जागी काही दुसरं काम करता येत नाही. चालू असलेला व्यवहार, चालू असलेलं बांधकाम सुद्धा तुम्ही बंद करू शकता एका पत्राद्वारे. ज्ञानोबाराय ती ओवीद्वारे प्रकट करतात 700 वर्षात. ज्ञानोबाराय आपल्या ग्रंथामध्ये अनेक विषय प्रकट करतात. म्हणजे ज्ञानेश्वरी ही असा या जगामधला ग्रंथ आहे की असा विषय नाही की तो ज्ञानेश्वरीमध्ये आला नाही. ज्ञानोबाराय प्रत्यक्ष ज्ञान आहे. ऐकेका ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच म्हण. प्रश्न हा आहे की वयाच्या 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी वय 28 वय आपलं प्रत्येकाचं वय 98 होतं तरी कळत नाही काय असं त्यामध्ये विशेष आहे. आणि 16व्या वर्षी ज्ञानोबाराय हे कसे लिहू शकतात, हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर हे एक आहे. ज्ञानोबाराय योग भ्रष्टाचं आमचे ज्यांनी जनार्दन संस्थांचे जे काय आता महाराज बोलले त्यांनी सांगितला विषय, तो विषय आहे 700 वर्षापूर्वी योग भ्रष्टाचं चिंतन जेव्हा ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत 6व्या अध्यायात करतात, ते सांगतात की हा जो योग भ्रष्ट असतो ना, योग भ्रष्ट पुरुष ज्या घरी जन्माला येतो, कुठल्याही घरी जन्माला येते, त्याच्या आयुष्यात अगोदरच्या आयुष्यात केलेलं पुण्य, अगोदरच्या जन्मात केलेलं पुण्य ते अशा घरी त्याला जन्माला घालतात. अथवा युगनामेव कुले भवती धीमता. योग्यांच्या घरी जन्माला येतो, संतांच्या घरी जन्माला येतो, जिथे ज्ञान राहत अशा घरी तो जन्माला येतो. कोण? जो योग भ्रष्ट पुरुष आहे. आणि त्याचा जो पुढचा जन्म होतो ना, तो होत असताना मागच्या जन्मातलं केलेलं पुण्य ते पुढच्या जन्मात कामाला येतं. मोठकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे. सूर्यापुढे प्रगटे प्रकाश देतात. सूर्य नंतर येतो, प्रकाश अगोदर येतो. तसं त्याचं ज्ञान अगोदर येतं, मग तो जन्माला येतो. त्याला योगभ्रष्ट म्हणतात. पुढे सांगतात तैशी दशेची वाट न पाहता वैसेची या गावाला येता बाळपणीच सर्वज्ञता वरी दया. म्हणजे लहानपणी जेव्हा आपल्याला आपलं खेळण्याचं वय असतं, त्याच वयात त्याच्याकडे सर्व विद्या राहायला येतात. आणि मग तो जे बोलतो ते स्थित प्रज्ञेचे लाभे मनाची सारस्वत तुझे मग सकल शास्त्र स्वयं निगती मुखे. त्याच्या मुखातून सर्व शास्त्र निघतात. अर्थात तो जे बोलतो ते शास्त्र. ज्ञानेश्वरी एक शास्त्र. आणि या शास्त्रामध्ये ज्ञानोबारायांनी आपल्याकडे असणारे शास्त्र एका विषयाला धरून आहे. ज्ञानेश्वरी हा समग्र विषयाला धरून निर्माण झालेला शास्त्र आहे. मला जो विषय दिलेला आहे त्या विषयाकडे मी पुढे पुढे चाललोय. ज्ञानेश्वरीमध्ये असा विषयच आलेला नाही. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानही आहे. ज्ञान त्याला म्हणतात की जिथपर्यंत बुद्धी जात नाही, जिथे बुद्धी जात नाही,
जिथे आपण तर्क करू शकत नाही, तर्क ही जिथे थांबतात, बुद्धी ही विचार करायची जिथे थांबते ना, त्याला ज्ञान म्हणतात. ज्ञानोबा राय 7व्या अध्यायामध्ये. आणि त्याच्या अतिरिक्त जे आहे एर प्रपंच हे विज्ञान, म्हणजे हे बाकीचे ज्या दृष्टांताच्या ओव्या आहेत ते मला सांगायचे, त्या सर्व वैज्ञानिक आहेत, विज्ञान आहे ना त्यात. एर प्रपंच हे विज्ञान, ते तर सत्य बुद्धी ते अज्ञान. आता हे बाकीचा मला विस्तार करायचा नाही, एकच सांगायचं की प्रपंच हे विज्ञान आहे. प्रपंचात आपण ज्या ज्या काही नवीन विषय पाहतो, नवीन पदार्थ पाहतो, नवीन घटना आपल्या समोर घडतात, हे विज्ञान आहे. आणि 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत आलंय. जे काही स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत, प्रत्येकाने आपापलं मनोगत त्या विज्ञानाच्या माध्यमातून, आता ज्ञानेश्वरीच, पण ज्ञानेश्वरीचा वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या शब्दात प्रगट केला. आणि तो प्रगट करत असताना त्यांना ज्या ज्या ओव्या वैज्ञानिक वाटल्या, मग त्यामध्ये अलीकडे असणाऱ्या शास्त्रज्ञांचा संशोधनाचा विषय, आणि ज्ञानोबारायांनी 700 वर्षापूर्वी तोच शोध ज्ञानेश्वरीत कसा सांगितला याची उकल आलेले स्पर्धक करतात. ज्ञानोबारायांनी सर्व, आता सर बोलत असताना कुठे महाराज जैन संस्थांचे, की मोबाईलचा शोध 700 वर्षापूर्वी लागलेला आहे. ओवी सांगेल तुम्हाला. हा जो योग मी अगोदर सांगितलं, योग्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे. योग भ्रष्टो अभिजायते, आणि या ज्ञानोबारायांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, योगी त्याला म्हणतात ज्याला तिन्ही काळाचं ज्ञान असतं. भूत, वर्तमान आणि भविष्य, तिन्ही काळाचं ज्याला ज्ञान असतं ना, त्याला योगी म्हणतात. आणि ज्ञानोबाराय नुसती योगी नाही, योगी राज आहेत. म्हणून त्यांनी जे लिहिलंय ते 700 वर्षापूर्वी, अजून भविष्यात बरंच पाहायचंय आपल्याला, जे ओव्या अजून संशोधन व्हायचंय, अजून बऱ्याच ओव्या येणार आहे. चित्रपट संशोधनाची ओवी ज्ञानेश्वरीत आहे. एवढंच नाही, मोबाईलची ओवी ज्ञानोबा सांगतात, स्वर्गीचा आलोच आहे. स्वर्गात ज्या काही ध्वनी लहरी आहेत, आता ट्रम्बेल का काय त्याचं नाव त्यांनी शोध लावला म्हणजे नाही का, मोबाईलचा शोध. त्याला ऐकू येत नव्हतं, त्याला ऐकू येत नव्हतं, त्याने ऐकण्याचा संशोध, त्याला ऐकू येत नव्हतं म्हणून त्याचा शोध करता करता मोबाईल त्याचा शोध लागला. सांगायचं शोध दुसऱ्याचा घ्यायचा होता, ऐकायला येत नव्हतं, कशाने ऐकता येईल याकरता शोध करता करता त्या दोन्ही लहरी ज्या आकाशात आहेत त्याचं संचयन त्यांनी केलं, आणि त्यातून शोध प्रकट झाला तो मोबाईल. ज्ञानोबाला सांगतात, स्वर्गीचा आलोच ऐके. अजून पुढे यायचं, मनोगत ओळखे मुंगी येते. योगी जो असतो ना, तो दुसऱ्याच्या मनात ओळखतो. आणि ज्ञानोबाराय हे जे काही ज्ञानोबाराय, भगवान बाबा, वामन भाऊ महाराज हे जे काही संत आहेत ना, आपण सर्व भाऊ बाबांकडे जायचो तेव्हा, भाऊ बाबा तुमच्या अंतकरणात कसं ओळखत होते, याला कारण तुमचे शब्द आहेत. माणूस बोलत असताना आपलं अंतकरण प्रकट करतो, नाही का, बोलण्यातून माणसं ओळखले जातात. ज्ञानोबाराय हेही सांगतात, असं झाड असतं, झाड हे फुलावरून कळतं, झाड जाणीजे फुले, तसं बोलण्यातून माणस जाणीजे बोले, बोलण्यातून मनुष्य कळतो आणि कळाला. आता हे साधूंचं जीवन सांगितलं, पण ज्ञानोबाराय ही योगी आहेत, आणि याला ज्यांना तिन्ही काळाचं ज्ञान आहे, भूतही आहे, वर्तमानही आहे आणि भविष्य आहे, त्यांनी संशोधनात्मक ग्रंथ हा ज्ञानेश्वरी लिहिलाय. आणि हा ग्रंथ जो लिहिलाय तो तुमच्या आमच्यासाठी लिहिलाय हे विशेष आहे. कारण 5000 वर्षापूर्वी जी काही संस्कृती होती, ज्ञानेश्वरीचा जन्म थोडक्यात सांगतो. ज्ञानेश्वरी कशी जन्माला आली, 5000 वर्षापूर्वी महाभारत युद्ध झालं, आणि त्या महाभारत युद्धामध्ये जेव्हा युद्धाला तो तयार होत नव्हता, कोण, अर्जुन, आप्तेष्ट मंडळी पाहिजे युद्धाला तयार होत नव्हता, तेव्हा त्याच्या अंतकरणाचं धाडस वाढवण्यासाठी, जो घाबरलाय, जो भिनारा आहे, अशा व्यक्तीला त्या ठिकाणी त्याचा स्वधर्म सांगितलेला ग्रंथ म्हणजे गीता. स्वधर्म, तू या ठिकाणी तू युद्ध करायला आलेला आहेस, आणि इथून जर तू पळून गेला ना तर तू क्षत्रियालाही शोभणार नाही, पण तू तुझं स्वधर्म पाळ. आणि माणसाने आपला स्वधर्म पाळला पाहिजे. त्या काळी फक्त एका तासाचं प्रबोधन आहे. गीता म्हणजे ज्ञानोबाने सांगतात
की भीष्म पर्वामध्ये 700 श्लोक आहेत. महाभारतामध्ये भीष्म पर्व आहे, त्यामध्ये 700 श्लोक, आणि ते 700 श्लोक फक्त एका तासात झाले. किती आताच्या वेळेच्या माध्यमात ती फक्त एकच तास, एका तासामध्ये 700 श्लोकाचं प्रबोधन भगवान कृष्णाने अर्जुनाला केलं. आणि हे झालं होतं व्यासांच्या अगोदर, व्यास जन्माला येण्याच्या अगोदर हे सर्व झालं होतं. ज्ञानोबराय तेही ज्ञानेश्वरीत लिहितात, श्रीकृष्णार्जुन मोकळी गोठी चावळली जे निराळी. म्हणजे श्रीकृष्णार्जुनाने अर्जुनाला जे काही शब्द सांगितले ते मोकळे शब्द होते. आकाशात आताच आपण ध्वनी लहरी पाहिल्या तसे शब्द होते. व्यासांचा जन्म गीता झाल्यानंतरचा मला हे सांगायचं, ते अगोदरही असते पण त्यांनी ते प्रत्यक्ष तिथं नव्हते. महाभारत लिहिताना ते प्रत्यक्ष नव्हते. महाभारत घडत असताना भागवत लिहिलं, भागवताची कथा तुम्हाला माहिती असेल, भागवत ग्रंथ जे 18 पुराण आहेत हे लिहित असताना प्रत्यक्ष भागवत लिहित असताना त्या ठिकाणी भगवंत नव्हते. नारदांनी सांगितलं तुम्ही भागवत लिहिताय ना, पण हे लिहित असताना समाधी लावा, आणि समाधी लावत असताना आकाशात मोकळे शब्द आहेत ते शब्द ग्रंथन करा. अर्थात ज्ञानोबराय ते सांगतात आकाशात मोकळे असणारे शब्द भगवान व्यासांनी आपल्या शब्दामध्ये बांधत ती 700 श्लोकाची गीता आहे. आणि त्या काळामध्ये यज्ञ संस्कृती चालायची 5000 वर्षापूर्वी. आणि त्या यज्ञ संस्कृतीमध्ये प्रत्येक यज्ञामध्ये एक बळी दिला जायचा. आणि हे चाललं तब्बल 2500 वर्ष. आणि मग त्यावेळी करुणेचा अवतार म्हणून भगवान बुद्धांचा जन्म झाला 2500 वर्षापूर्वी. आजपासून 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांचा अर्थात करुणेचा अवतार मानलं जातं. का? कारण त्यांना ती हत्या पाहवली गेली नाही, पशुहत्या. आणि त्यांनी त्यावेळेला माणसात सर्व भूताने जे वेदामध्ये वाक्य आलंय त्यांनी मग त्यांचं वाक्य तयार केलं, अहिंसा परमो धर्म, अहिंसा हा श्रेष्ठ धर्म आहे. आणि त्या काळी त्यांनी ती पशुहत्या बंद केली. नुसती पशुहत्या बंद केली नाही, मग अनुयायांना आपला धर्म सांगितला. म्हणजे सर्व जवळ आलेले जे अनुयायी होते ते बौद्ध झाले होते. त्याच समकालीन एक दुसरा भगवंताचा अवताराला आला, त्यांना महावीर म्हणतात, भगवान महावीर. हे दोन्ही समकालीन, बुद्ध भगवान बुद्ध आणि महावीर समकालीन आहे. या एकेकाळी महाराज दोघांनी एकच संधी दिला, अहिंसा परमो धर्म, हेही त्या महावीरांचं विरुद्ध वाक्य आहे. आज जैन धर्म हिंसा करत नाही. आणि त्यांच्यामध्ये महावीरांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलंय की कुणाचं गुलाम म्हणून जगू नका, नोकरी करू नका. मग अहो त्यांनी आज जे काही जग चालते सुईपासून ते विमानापर्यंत जेवढे काही वस्तू दिसत आहेत त्या सगळ्यांचे पार्ट बनवतात. ते कळतंय का? त्यांनी आज खेड्या गावात तुम्ही गेलात तर व्यापार कोण जास्त चालवतंय? त्यांनी सांगितलं होतं गुलाम होऊन तुमचा स्वतःचा व्यापार, तुम्ही मालक व्हा, गुलाम होऊ नका. हे त्यांनी त्यांच्या अर्थात देवाने सांगितलं, आजही पाळताय. ते मला सांगायचं 2500 वर्षापूर्वी भगवान महावीराचा अवतार. आणि त्या काळी ती अहिंसाचा बंद झाली. आणि मग सगळीकडे बौद्ध धर्म होता. आजही बघतो आपण बरेच देश बौद्ध आहेत. मग त्या काळी 1200 वर्षापूर्वी, आजपासून 1200 वर्षापूर्वी जगद्गुरु आदि शंकराचार्यांचा अवतार झाला. आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये संन्यासी परंपरा सुरू केली, म्हणजे जगद्गुरूची परंपरा. आणि त्यांनी जेवढे काही बुद्ध झाले होते त्या सर्व बुद्धांचं रूपांतर हिंदूत केलं 1200 वर्षापूर्वी. आणि 1200 वर्ष आता इथे मग त्यानंतर आजपासून 700 वर्षापूर्वी हिंदूच अर्थात आपण मानतो, पण 700 वर्षापूर्वी भगवान श्री ज्ञानोबरायांचा अवतार झाला. त्यानंतर असं समजा जेव्हा हिंदू धर्म 1200 वर्षापूर्वी स्थापित झाला होता त्यावेळी एका ठराविक वर्गाचा सामान्य जनतेवर आणि बहुजनावर पगडा होता. आणि बहुजन त्यांच्या शब्दाच्या पुढे जात नव्हते. नाही, त्यांचे शब्द त्यांना ऐकावा लागायचा. विशिष्ट वर्गाचा हे नाव घेत नाही, खाली अलीकडे नाव घेतलं की माणसं होत्यात येतात नाव घेत, तुम्ही समजून काही विशिष्ट वर्गाचा
1200 वर्षानंतर म्हणजे जगद्गुरु शंकराचार्य जेव्हा सगळं जग हिंदू केलं होतं, बरेचसे लोक हिंदू केले होते, बरेचसे देश हिंदू केले होते, त्या काळी अगदी सगळ्या सामान्य जनतेमध्ये देखील भीती असायची. आज त्यांनी सांगितलेले शब्द पाळायचे. म्हणजे विशिष्ट वर्गाचा एक पगडा होता आणि त्या गुलामीतून आपल्याला सोडवण्याचं काम 700 वर्षापूर्वी भगवान श्री ज्ञानोबारायांनी केलं. 700 वर्षापूर्वी भगवान श्री ज्ञानोबारायांचा अवतार झाला आणि तो अवतार खऱ्या अर्थाने बहुजनांच्या उद्धारासाठी आहे. तो अवतार खऱ्या अर्थाने तळागाळातल्या समाजाला त्यांचा अधिकार सांगणारा अवतार. 700 वर्षापूर्वी त्या काळी भगवान श्री ज्ञानोबारायांनी सगळ्यांना माहिती इतिहास सांगत नाही, सांगू का? अलीकडे महाराज लोक अभंगातून कीर्तनातून नाही का, कीर्तनातून प्रवचनातून चरित्रच सांगत बसतात, म्हणून खरं जे वाङ्मय आहे ते मागं राहायला लागले. म्हणजे ज्ञानोबाराय संन्यासी आहेत का इतर याच्यातच वेळ जास्त जातो. खरं याच्यात वेळ न घालवता जी स्पर्धा ज्याच्याकरता आयोजित केली त्याच्यात वेळ घातला पाहिजे. म्हणजे ज्ञानेश्वरीच्या चिंतनात वेळ घातला पाहिजे. मी सांगेन 700 वर्षापूर्वी तुमच्या आमच्यासाठी एक निमित्त झालं शुद्धीपत्र आणण्याचं, पैठणला येण्याचं. आणि जात असताना तिथे चमत्कार झाला, सगळ्यांना माहिती. रेड्यामुखी वेद बोलविला जात असताना नेवाशाला मोहिनी मंदिर आहे. एका खांबाला ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगत होते आणि ती ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी एका व्यक्तीला, मेलेल्या व्यक्तीला जिवंत केलं होतं. त्यांचं नाव सच्चिदानंद बाबा. आणि बाबा लिहित होते आणि त्या ठिकाणी भगवान श्री ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगत होते. ज्ञानेश्वरी सांगत असताना गीता निवडली. का निवडली याच्या मागचं कारण हे आहे. गीताच का निवडली? मोठं कारण हे आहे की गीतेने जो अधिकार सामान्य जनतेला वेदाने दिला नव्हता तो गीतेने दिला. कारण वेद असा आहे, ज्ञानोबा वेदाविषयी बोलतात, वेद संपन्न होय ठाई. संपन्न आहे वेद, सर्व बाजूने तो परिपूर्ण आहे, पण कृपणाईचा आण नाही. जो कानी लागला तीही वर्णाच्या, 3 वर्णाच्याच कानाला लागला. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. शूद्राच्या कानाला तो लागला नाही. म्हणजे सामान्य जनतेला वेद पठणाचा अधिकार नव्हता. वेदाचा अधिकार आजही नाही. पण गीतेने भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रबोधन करत असताना 5000 वर्षापूर्वीचं वाक्य आहे, स्त्रियो वैश्य तथा शूद्र ते पियांती परांगती. या श्लोकामुळे ज्ञानेश्वरी अर्थात गीता भगवान श्री ज्ञानोबारायांनी निवडली. या शब्दामुळे, कारण गीतेमध्ये सगळ्यांना स्त्रियो वैश्य तथा शूद्र, ब्राह्मणाला तर आहेत, स्त्रियांना आहेत. स्त्रियांना पहिला अधिकार भगवान कृष्णाने 5000 वर्षापूर्वी दिला. त्यानंतर 700 वर्षापूर्वी भगवान श्री ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचत असताना स्त्रियांना अभंग रचनेचा अधिकार दिला. आणि त्यानंतर शिक्षणाचा अधिकार मग आता महात्मा फुलेंनी दिला. पण याचे जनक भगवान जगद्गुरु श्रीकृष्ण आहे, त्यानंतर भगवान श्री ज्ञानोबा आणि आता महात्मा फुले. ऐका, ती जी एकच श्लोक फक्त स्त्रियो वैश्य, त्या श्लोकामुळे सगळ्यांना अधिकार जी गीता देते ना, मला त्या ग्रंथावर माझं मनोगत व्यक्त करायचं. आज तुम्ही रामायण पाहतात. माझा आता विषय, जो विषय मला दिलाय त्या विषयाकडे मी आलोय. रामायण अनेक आहेत. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविष्ट. मला रामायण सांगायचे फक्त एक सांगायचं या श्लोकाद्वारे की रामाचं चरित्र ज्या ज्या महाराज ग्रंथकर्त्यांनी लिहिलं त्या त्या ग्रंथकर्त्याला, अर्थात मला राम असे वाटले की असे लिहिले, असे होते का याविषयी संशय आहे, याविषयी शंका आहे. कळतंय का? एकच सांगायचंय की लिहिलेला ग्रंथ जसा आहे, जसं लिहिले तसे ते वागत होते याविषयी संदिग्धता आहे. कारण त्या काळी रामायण जर खरं वाचलं, खरं रामायण म्हणजे बरेच रामायण आहेत ना, खरं रामायण कोणतं मग आता तुम्ही सांगा? वाल्मिकी रामायण जो आदि कवी मानलं जातं, ज्याला महर्षी वाल्मिक जो वाटून उतार होता आणि संतांच्या आशीर्वादाने तो महाकाव्य करू शकला. वाल्मिक रामायण लिहिलं वाल्मिकाने, नाही का? ते रामायण, त्या रामायणामध्ये कुठेही अंधश्रद्धा नाही. म्हणजे
अलीकडे लक्ष्मण रेषा, म्हणजे रावण सीतेला घ्यायला यायचा तेव्हा आत जायचं की ते रेषेतून आत, ही अंधश्रद्धा आहे ना. ही अंधश्रद्धा वाल्मिकी रामायणात नाही हे मला सांगायचं. पण इतर रामायणकारांनी लिहिलंय. म्हणजे वक्त्याला प्रत्येक वक्त्याला प्रत्येक लेखकाला आपलं जेव्हा ग्रंथ लिखाण करायचं असेल तेव्हा अधिकार आहे. तो त्याच्या स्वच्छंदाने पाहिजे त्या स्वरात आणि पाहिजे त्या छंदात लिहू शकतो. तसं गीता भगवान कृष्णाचं आणि अर्जुनाचं बोलणं व्यासाने त्यांच्या शब्दात लिहिलं आणि भगवान श्री ज्ञानोबाने त्यांच्या ओवी रूपी प्रबंधात लिहिलं, शब्दात लिहिलं. आता अर्थ कळाला दोन्हीचा वेगवेगळा. मला एकच सांगायचंय, संस्कृत मध्ये लिहिलेला ग्रंथ गीता आहे, देवाचं आणि अर्जुनाचं बोलणं आहे. ज्ञानोबा सांगतात ना, जो श्रीकृष्ण अर्जुन संवाद नागरी बोली विशद. आता श्रीकृष्ण अर्जुनांचा संवाद आहे, पण तोच संवाद मी माझ्या ग्रंथात लिहित असताना नागरी भाषेत लिहिला. नागरी म्हणजे नगरात राहणारे लोक, सुसंस्कृत असणारे लोक यांच्या भाषेत लिहिले नागरी. अजून तीन, नुसतं नागरीच नाही, बोली भाषा वापरली. जनसामान्य जे भाषेत बोलतात ना त्या भाषेत लिहिलेला ग्रंथ. बोली आणि विशद विस्तारपूर्वक लिहिला. नागरी, बोली, विशद आणि ओवी हा प्रबंध सामोने दाऊ प्रबंध ओवीचा जो लिहिलाय ना तो ओवी या प्रबंधात लिहिला. मला संस्कृतामध्येही लिहिता आला असतं, पण मी जनसामान्यांसाठी तुमच्या आमच्यासाठी ज्ञानोबारायने मराठीत लिहिलेला ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वर. आता गीता आणि ज्ञानेश्वर यामध्ये फरक थोडा आहे. मला गीतेमध्ये कसा फरक आहे, गीतेचीच आताच्या भाषेत, आता इथे परीक्षक आहे कुलकर्णी साहेब, तुम्हाला माहिती आहे की जेव्हा एखादा आपण प्रबंध लिहित असतो नाही का, PhDचा, एखाद्या कुठल्या तरी ग्रंथाचा आधार घेतला जातो आणि त्या ग्रंथाची अनुकृती ज्यांनी विषय निवडलाय, आता त्या विषयाचं म्हणतो ते अनुकृती असते, ग्रंथाचा आधार असतो. याही ठिकाणी ग्रंथांचा आधार घेतलाय. ज्ञानोबा सांगतात, तैसा व्यासांचा मागोवा घेत भाष्यकारा ते वाटप. व्यासांचा मागोवा घेतला म्हणजे फक्त आधार घेतला. ग्रंथाचा प्रबंध लिहिताना आधार घेतलाय, ग्रंथाची अनुकृती केलेली. माझ्या शब्द जरा स्पष्ट तुम्हाला कळत असते. त्याची अनुकृती केलेली म्हणजे त्याच जशीच तसं ओवी लिहिली नाही. जसा श्लोक आहे तशी ओवी नाही. कारण पहिला अध्याय जर तुम्ही पाहिला, श्लोक आहे, पहिला अध्याय संपत असताना संजय भगवंताचं आणि अर्जुनाचं जेव्हा चित्रण धृतराष्ट्राला सांगत असताना सांगतोय, महाराज आताच पहिला अध्यायाच्या समाप्तीला संजय सांगतोय की या ठिकाणी अर्जुन रथामध्ये बसलेला आहे. आपतेष्ट बघितले आणि त्याच्या अंतःकरणात ज्या शोकाने मोहाने आता त्याला ग्रासले, त्याचा परिणाम तो रथामध्ये बसलाय आणि रथामध्ये बसलेला तो अर्जुन आता भगवंताला प्रश्न विचारतोय. हे बोलणं रथोपस्थ उपाविशद व्यासजी सांगतात. आता चला माझ्या ज्ञानोबारायकडे. ज्ञानोबाराय सांगतात तो रथात बसलेला नाही, मग ते तर उडी घातली खाला रथोनिया, रथातून खाली उडी घातली आणि खाली कुरुक्षेत्राच्या त्या जमिनीवर, त्या मातीवर आता प्रबोधन सुरू केले. आला का नाही फरक? श्लोकामध्ये आणि ओव्यामध्ये फरक आहे. म्हणजे गीता अर्थात ज्ञानेश्वरी ही गीतेची अनुकृती. तुम्ही मला म्हणते टीका हा शब्द का वापरला जातो नाही का? गीतेची टीका ज्ञानेश्वरी आहे. ही टीका दुसऱ्याने टीका केली. म्हणा जसं आपण टीका करतो म्हणजे ही टीका आताच्या भाषेतली टीका घेऊ नका. मग नाथांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली आणि ती शुद्ध करत असताना त्या शेवटच्या ओव्या ऐका. जेव्हा 9033 ओव्याचा ग्रंथ पूर्ण झालाय त्यानंतरचं मनोगत आहे ते सांगतात की नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका. हा टीका शब्द त्यांनी वापरला. कोणी? ज्ञानोबाराय आपल्या ग्रंथात टीका शब्द वापरत नाही. ते म्हणतात देवाचं मनोगत मूर्त रूपाने प्रगट करतो. प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर अर्जुन
आणि भगवंताचं बोलणं माझ्या शब्दामध्ये. आणि कोण प्रगट करतंय? ज्ञानोबराय प्रगट करतायत. आणि हे शब्द निवृत्तीनाथांचे आहेत. देवाचे मनोगत दावित आहासी तू मूर्त. प्रत्यक्ष देव 5000 वर्षापूर्वी कसे बोलले ते तू सांगत आहेस. म्हणजे गीतेवर तू बोलत कळतंय का? गीतेवर तुम्ही ज्ञानोबराय तुम्ही गीतेवर बोलत नाही. 5000 वर्षापूर्वी भगवान कृष्णाचं आणि अर्जुनाचं बोलणं तुम्ही तुमच्या अंतःकरणात लपवून ठेवलंय. आणि ते मनोगत तुम्ही आता माझ्यासमोर प्रगट करा. देवाचे मनोगत दावित आहासी तू मूर्त. मूर्त म्हणजे जसं आहे तसं, जसं आहे तसं सांगत आहे. आणि ज्ञानोबराही सांगतात की मी फक्त व्यासांचा मागोवा घेतलाय, त्यांच्या शब्दावर पाऊल ठेवलं नाही. पाऊल ठेवलंय फक्त जसं एखादा मोठा व्यक्ती एखाद्या वाटेने गेलाय. आज ज्ञानोबराच्या वाटेने गेले, तुकोबराच्या वाटेने गेले, नाथ बाबाच्या वाटेने गेले, त्याच वाटेने राष्ट्रसंत अर्थात भगवान बाबा गेले, त्याच संतेने वैराग्यमूर्ती संत भाऊ गेले, वामन भाऊ महाराज. आपणही आता बाबाही त्या मार्गाने गेले, अर्थात चालत आहेत. आपणही त्या मार्गाने त्यांचं बाप पुढा जाय. ज्ञानोबराय सांगतात होई ते तर बाप पुढा जाय ते तर घेत पावलाची सोय. मागे मुलगा जो आहे ना त्या पावलाने चालत असतो. पुढे जायचं त्या मुलाला माहिती, पण बाप गेले त्या वाटेने जायचे. फक्त मागोवा तैसा व्यासांचा मागोवा घेतला, मागोवा घेत. आणि मग भाष्यकार, भाष्यकार किती आहे? भाष्यकारांते का काराते? फक्त भाष्यकारांना मी वाट विचारली, म्हणजे त्यांनी सांगितलं तसं लिहिलं नाही. आणि मग त्यांना विचारलंय, व्यासांचा मागोवा घेतलाय. मग अयोगी ही मी न पवत के जाईल. जिथे ते गेले म्हणजे व्यासांनी त्यांच्या ग्रंथामध्ये भगवंताचं मनोगत व्यक्त केलं, तसं मीही माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये भगवंताचं मनोगत व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. का? मी ज्या वाटेने चाललो ती वाट योग्य आहे. आणि पुढे सांगतात हे सर्व करतोय मी मोठा म्हणजे शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न करतोय, पण हे सगळं घडतंय माझ्या गुरुमुळे. ते आहेत म्हणून एक ज्ञानेश्वरी नाही. ऐका, ज्ञानोबरायांचा अहंकार ज्ञानोबराय प्रगट करतात. ज्ञानाला अहंकार असतो. अनेकदा तुम्ही गुरुवर्य शास्त्रीजींच्या मुखातून ऐकलं असेल, शास्त्रीजी नेहमी सांगतात ज्ञानी असेल तर ज्ञानाला ज्ञानाचा अहंकार असतोच. तर ज्ञानोबराय आपला अहंकार प्रगट करतात. ज्ञानोबराय म्हणतात माझा एक श्वास एक ज्ञानेश्वरी निर्माण करेल. हे 9000 ओव्याच्या जे आता आपण वाचत असताना याच्यामध्येच आपलं महाराज आयुष्य निघून जाते. तर एक जर श्वासाला एक प्रबंध एक ज्ञानेश्वरी लिहिली असती, अशा अनेक ज्ञानेश्वऱ्या लिहिल्या असत्या तर आपलं काय झालं असतं? एका ज्ञानेश्वरीचं संशोधन आपल्याकडे होत नाही. किती पिढ्या चालल्यात होत नाही. ज्ञानोबराय सांगतात तैसे नित्य नूतन माझे श्वासोश्वासही प्रबंध व्हावे. माझा प्रत्येक श्वास प्रबंध या शब्दाचा अर्थ प्रकर्षेण बदनाती. म्हणजे जसा प्रबंध आपण पीएचडीला वगैरे बघतो, तो प्रबंध काही विशिष्ट शब्दामध्ये मांडलेला असतो, बांधलेला असतो. तसं माझंही देवाचं मनोगत मी माझ्या शब्दात बांधलेलं आहे. आणि ते मूर्त रूपाने ज्ञानेश्वरीतून मी प्रगट केले. मी देवाचं मनोगत सांगितले. मी गीतेवर टीका केलेली नाही. आणि पुन्हा स्वतःचा अहंकार सांगतात राजहंसाचे चालणे. या जगामध्ये राजहंस चालण्यामध्ये डौलदार चालतो ना, पण त्यांनी चालवलं का? बाकीच्याने कोणी चालू नाही का या जगामध्ये? राजहंसाचे चालणे भोवतळी जरी झाले शहाणे तरी आम्ही की काय कोणी चालावेची ना. बाकीच्याने कोणी चालूच नाही का म्हणजे या भूतळावर. तसं व्यासांनी ज्ञानी गीता लिहिली, मी त्यांचा मागोवा घेतला आणि मीही माझ्या शब्दामध्ये ओवी या छंदामध्ये प्रबंध प्रकट केला. ती भावार्थ दीपिका आहे. म्हणजे भावार्थ दीपिका हा शब्द योगी आहे, यथार्थ दीपिका नाही. यथार्थ दीपिका म्हणजे जशी आहे तशी, यथार्थ म्हणजे आहे तसं सांगणं. जसं ही गीता आहे तशी आहे की नाही याविषयी तुम्ही संशय घ्या. याविषयी तुम्ही काही पण ज्ञानोबराय म्हणतात माझ्या ज्ञानेश्वरी विषयी संशय घेऊ नका. मी देवाचं मनोगत प्रगट केलंय. कारण त्या काळामध्ये व्यासांनी लिहिलेला ग्रंथ हा समाधीमध्ये लिहिलाय. समाधीमध्ये गेले, समाधीमध्ये जे जे शब्द आठवले ते लिहिले. पण 5000 वर्षापूर्वी काय घडले ते ज्ञानोबराने आपल्या मूर्त रूपात शब्दांमध्ये प्रगट केलं. तो ग्रंथामध्ये ज्ञानजी म्हणजे भगवंताचा भाव अर्जुनाला काय सांगायचंय हा भाव जसाच्या तशा
भाव अर्थ अर्थात भावार्थ दीपिका हे नाव ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीला दिलंय. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी नाव देत नाही, भावार्थ दीपिका देतात. ऐका, भावार्थ दीपिका म्हणून ही गीता भगवंताचं मनोगत आहे. गीता ही या जगामध्ये अशी आहे की भगवंताने स्वतः बोललेला ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवत गीता आहे. दोन ग्रंथ बोलले ते, एक श्रीमद भागवत बोलले आणि श्रीमद त्याचा अर्थ मत म्हणजे श्री म्हणजे भगवंत आणि मत म्हणजे त्याचं मत बोलणं. तसं श्रीमद भगवत भागवत आहे आणि श्रीमद भगवत गीता आहे. दोन ग्रंथ आहेत की देवाने स्वतःच्या मुखातून नाही का स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न स्वतःच्या मुखातून सांगितलंय, पण तेच जे मुखातून सांगितले 700 वर्षापूर्वी भगवान श्री ज्ञानोबारायांनी तुमच्या आमच्यासाठी लिहिलेला ग्रंथ आहे. कशातीला अबाल सुबोधे कुणासाठी तुमच्या आमच्यासाठी ओवियेचिले प्रबंधे. ओवी हा छंद वापरला आणि प्रबंध निर्माण केला. त्या एका शब्दामध्ये ज्ञानोबा सांगतात एक शब्द माझा, एक शब्द एवढा श्रेष्ठ आहे, ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंफिले. माझ्या एका शब्दामध्ये ब्रह्मरस आहे, अक्षरामध्ये स्वाद. अक्षरा शब्द मोठा आहे, वाक्य मोठा आहे नाही का. ओळ वाक्य आणि त्याच्यापेक्षा छोटा शब्द आणि शब्दापेक्षा छोटा अक्षर. ज्ञानोबारायांचे हे जे शब्द जनाबाई उचलते ना, भाव अक्षराचे गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. भाव अक्षराच्या गाठीत आहे. एका अक्षरा माझी आहे माझा रमाकांत. एका अक्षरामध्ये ब्रह्मरस गुंफलेली ती ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्यासाठी लिहिली. तुम्ही आम्ही वाचा, नुसतं वाचू नका. ही स्पर्धा वाचण्यासाठी नाही, नुसतं वाचण्यासाठी ही स्पर्धा नाही. मग वाचन भरपूर झाले, पारायण भरपूर झाले, मग आता त्या अर्थाकडे लक्ष द्यायचं आहे. आणि अर्थाकडे लक्ष देत असताना तो अर्थ आता एकतरी ओवी अनुभवावी इथपर्यंत, तो अर्थ एका तरी होईपर्यंत आयुष्य शिल्लक आहे तोपर्यंत प्रत्येकाने हा या ठिकाणी एक आपला असा प्रत्येकाने तिथे मला प्रतिज्ञाच करावी की माझ्या आयुष्यात राहिलेल्या आयुष्यात एक तरी ओवीचा मी अंगीकार करेल, स्वीकार करेल आणि तसं वागेल. आणि याकरता तुम्हाला एक ओवी वागण्याकरता तुम्हाला ज्ञानेश्वरी सतत पारायण, त्याचा अभ्यास, सतत चिंतन करावं लागेल. आणि हे चिंतन नाही तुम्हाला, मला माहिती तुम्हाला आता संसारिक प्रत्येक आहे, प्रत्येकाला काम असतात. वर्षातून कमीत कमी या श्री क्षेत्र येडेश्वरी संस्थानला जेव्हा तुम्ही दसऱ्याला याल त्यावेळेस हे तुम्हाला लक्ष करून देतील. वर्षभर लक्षात नाही राहिलं तरी चालेल, हे लक्षात आणून देतील. आणि तिथून पुढे तरी लक्ष देऊन राहिलेले दिवस म्हणजे आजपर्यंत जी आजची काही सोडत आहे आजपर्यंत प्रत्येक स्पर्धकाने म्हणजे प्रत्येकाने यामध्ये स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवावा. कुणी नोंदवावा, वयाचं बंधन नाही. म्हणून ओवी तीच निवडली, आबाल सुबोधे. वयस्करांनी यामध्ये आपल्यासाठी लिहिलेला ग्रंथ म्हणून वाचावा आणि लहान मुलांनीही वाचावा. लहान मुलांना आता संस्कार लागले, मोठेपणे निश्चितच याच्यातला एखादा कोणीतरी मोठा अधिकारी होईल. आणि अधिकारी होत असताना तो असा अधिकारी होईल नो करप्शन. माझ्या ज्ञानोबारायांचे शब्द माझ्या अंगात उतरलेले आहेत, माझ्या आता शरीरात ते भिनलेले आहेत. म्हणून मी कधीही भ्रष्टाचार करणार हे इथं घडे लागतात. ज्ञानेश्वरी वाचली तर होईल. आणि ज्ञानेश्वरीचा एक शब्द महाराज बरंच बोलण्यासारखं आहे. आणि मी काय बोलणार आहे, कारण जी माझी गुरुमाऊली आहे, गुरुवर्य दयाचार्य आमचे महाराज शास्त्री यांचे तुम्ही कमीत कमी घेतलेले एकदा तरी दिवसातून अर्धा तास तरी द्या. आणि अर्धा तासाचं एक प्रवचन वाचा. तुम्हाला महाराज जे काही स्पर्धेत सहभाग घ्यायचा मी म्हणतोय ना, की माझी म्हणायची गरजच पडणार नाही, तुम्ही सहभागी व्हाल. कारण या आता सध्या उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरी ऐकायची असेल तर एकच नाव सर्वांच्या तोंडात आहे, ते म्हणजे श्री गुरु न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रीजी. ज्ञानेश्वरी ऐकायची असेल सांगू का, त्यांच्या मुखातून आता सर्व शिकलेले लोक आहेत, सर्व अधिकारी लोक आहेत. एखादा व्यक्ती ज्ञानेश्वरी आता तुकोबारायांनी गाथा लिहिलाय, ते किती शिकले होते याचा विचार करायचा नाही. ती गाथा लिहितायत याचा विचार करा. आणि गाथा तेव्हा लिहू शकतात जेव्हा ज्ञानोबारायांची कृपा होती. तसं श्री गुरु शास्त्री बाबा
अध्ययनही आहे, प्रयत्नही आहे, आणि त्याला जोड श्रीगुरु अर्थात ज्ञानोबारायांच्या आशीर्वादाची लाभ मला वैयक्तिक वाटतं. आणि मग त्यांच्या मुखातून त्यांचा एक एक शब्द म्हणजे ओवी म्हणून या ठिकाणी तुमचं आमचं प्रबोधन करण्यासाठी तो बाहेर येतोय. आज आमचं भाग्य चांगलं की आम्ही तिथे राहिलो आणि आम्हालाही सवय लागली अभ्यासाची. नाहीतर अलीकडे टाइमपास कीर्तन करणारे भरपूर आहेत, म्हणजे टाइमपास म्हणूनच कीर्तन करणारे, आणि लोकही तशी भेटतात, त्यांचं भाग्य चांगलं. सुरुवात जिथून झाली तिथं मी येतोय. इथे ऐकणारे कमी आहेत, पण गर्दी नसली तरी चालेल, पण दर्दी असले पाहिजे. थोडे नसावे, थोडे बरी निरे. हा, आणि मग मला चांगलं ऐकण्याकरता थोडेच लोक असतात. तुम्हाला माहितीये, आता ते मी जास्त बोलत नाही आणि ते माझे शब्दही नाही. माझ्या कुठे जास्त बसतात, काय बसतात सगळ्यांना माहिती. चांगल्या वस्तूकडे येण्याचा ओघ कमी असतो. चांगला महाराज या जगामध्ये चांगलं नकोय, आणि चांगलं फक्त अशाच ठिकाणी मिळू शकतं. अशा बोडके सरांनी या ठिकाणी आयोजन केलं राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची. आणि सांगू का, तुम्ही आता हळूहळू बोडके सर तुम्ही चिंता करू नका का, तिथे गेले 5 वर्ष झाले ज्यांचं महाराज अधिष्ठान तुम्हाला लाभलंय. अर्थात आमचे गुरुवर्य बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी नाव घेत नाही, बाबा आहेत, आणि बाबांचा आशीर्वाद आहे म्हणल्यानंतर हे वाढणार आहे. कारण सज्जन जे असतात ना, संत जे असतात ना, ते काहीच करत नसतात, ते सुरुवात करत असतात कार्याची. वाढवण्याचं काम भगवंताकडे असतं. वाऱ्या हाती माप चाले सज्जनांची, वाऱ्याने जसा वारा वाहतो मग वाऱ्याने सगळीकडे बातमी कळते. तसं ही राज्यस्तरीय स्पर्धा जी आहे ओवी ज्ञानेशाची, एक दिवस महाराज आपल्या या परिसराचं नाव सरांमुळे निघणार आहे, साहेबांमुळे निघणार आहे का, की कुणीतरी या ठिकाणी या सामान्य लोकांना देखील ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी या स्पर्धेचं फक्त एक निमित्त आहे. कसं असतं, निमित्त त्याकरता ठेवावं लागतं. माणसाला काहीतरी समोर फळ दिसत असलं तर माणसं प्रयत्न करतात. म्हणजे बक्षीस हे फळ आहे, बक्षिसासाठी करायचं नाही, पण प्रयोजन मानुदिश्य मंदोबिन प्रवर्तते. शास्त्रामध्ये निधान आलंय की काहीतरी प्रयोजन दिसल्याशिवाय मंद लोक सुद्धा त्या कार्यात प्रवृत्त होत नाही. पण तुम्ही प्रवृत्त व्हावा याकरता स्पर्धा आहे. तसे सगळे स्पर्धक आहेत. सगळ्यांनी या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये आपला विशेष सहभाग नोंदवावा. मला जो विषय दिला होता, आता त्या विषयाला मी किती न्याय देऊ शकलो हे भगवान श्री ज्ञानोबाराय गुरुवर्य शास्त्रीजी आणि गुरुवर्य बाबांना माहिती आहे, सुदर्शन बाबांना माहिती आहे. कारण ते ऐकायला आहे, आणि अशी ऐकणारे असते जवळ आम्हाला जरा घाम फुटतो महाराज का. आणि एखादा शब्द चुकला की नंतर ते सांगणारे आहेतच तिथं तुम्ही चुकले म्हणून. आणि आमचं खऱ्या अर्थाने आमचं भाग्य चांगलं की आमच्या चुका सांगणारे अजून आहेत आणि असावे. आपल्या चुका कळाल्या ना माणसं, महाराज चुका कळाल्या की माणूस सुधारतो नाही का, आणि सुधारलंही पाहिजे. आज या स्पर्धेच्या निमित्ताने या संस्थानामध्ये या संस्थांचे महंत आदरणीय तुमचे गुरुबंधू गर्जे महाराज या ठिकाणी, अर्थात शास्त्री या ठिकाणी, शास्त्रीजी या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक मान्यवर आहेत, कुलकर्णी साहेब आहेत. त्या सर्वांचे नामोल्लेख करणं शक्य नाही, सगळ्यांचं नामोल्लेख झाले. एवढी साहेब आहेत, आधी सर्व महाराज, नवरे साहेब आधी सर्वांना महाराज या ठिकाणी या कार्यात तुम्ही आलात. आणि सरांना अर्थात बोडके साहेबांना या ठिकाणी तुम्ही सहकार्य करतात, सर्वांना धन्यवाद देईन. अशीच सहकार्याची भावना या कार्यात असावी. आणि मलाही या कार्यात काही मदत त्यांच्याकडून, अर्थात त्यांनी सांगावं ती मदत मी करायला तयार नाही. मदत करणं एवढा मी मोठा नाही, पण चांगल्या कार्यात मदत करायला तयार. असे कार्य व्हायला पाहिजे. ती ज्ञानोबारांची एक तरी ओवी ज्याच्यासाठी आम्ही आयुष्य वाहतोय, आणि ती ओवी एखाद्याच्या महाराज या निमित्ताने एखाद्या जर जीवनाचं कल्याण करत असतील, एखादा व्यक्ती सुधारत असतील या माध्यमातून, तर अशा कार्यात आम्ही आमचे कीर्तन सुरू सुद्धा इथे येऊ शकतो. त्याबद्दल काही गमत नाही. किंवा सरांनी या ठिकाणी, साहेबांनी या ठिकाणी बोलवलं, बोडके साहेबांनी त्यांना धन्यवाद देतो. तुमचे गर्जे महाराज आहेत, त्यांनी या ठिकाणी विशेष निमंत्रण दिलं. त्यामध्ये आधी सर्व खेळकर मंडळी आहेत, सरपंच आहेत, आणि सर्वांनी महाराज पाटणचे काही मंडळी आहेत, सांगवीचे मंडळी आहेत, आणि परिसरातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले सर्व जे काही ज्ञानेश्वर ज्ञानोबारायांचे अर्थात या ठिकाणी
गोव्यावरूनही आमचे आलेले महाराज त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी विशेष एवढ्या लांबून येऊन या ठिकाणी महाराज आपला सहभाग नोंदवला, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि माझं जे काही लांबलेलं प्रवचन आहे, खरं तर प्रवचन हे तासाच्या पुढे असतं, पण अगोदर भरपूर झालं होतं, पण आता यांचा आग्रह, यांचा आदेश आणि पहिलीच माझी वेळ 5 मिनिटातही म्हणून जमलं नसतं, आणि प्रवचन आहे म्हणून जास्त वेळ घेतो. जास्त वेळ घेतल्यामुळे जर एखाद्याला महाराज बोलत असताना एखादा शब्द कुणाला लागला असेल, शास्त्रकार म्हणतात यदक्षरं पदं भ्रष्टं मात्रांचे भवेत् तत्सर्व क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु भगवान बाबा की, सद्गुरु अमरभू महाराज की, सब संतन की. धन्यवाद महाराज. आपण